नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण परफेक्ट रेस्टॉरंटसारखा मेदूवडा आणि चटणी बनवणार आहोत. मेदूवडा असा कापसासारखा स्पॉन्जी बनवण्यासाठी खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगणार आहेच. डाळ वाटताना एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत, ज्यामुळे डाळ अगदी परफेक्ट वाटली जाईल आणि पीठ पातळ होणार नाही. त्याचबरोबर वडा तेलात सोडण्यासाठी 5 वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे अगदी परफेक्ट असा शेप मेदूवड्याला येईल. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. इथे मी 2 कप उडदाची डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतली. यानंतर भरपूर पाणी घालून 3 तासासाठी भिजत ठेवली होती. या कपाने मी ही डाळ मोजून घेतली. वजनाने ही 400 ग्राम डाळ आहे. तर 3 तास अशी भिजल्यानंतर डाळ अगदी व्यवस्थित सॉफ्ट होते. तर पहा, अशी नखानेही तुटते, इतकी सॉफ्ट ही डाळ झाले. डाळ व्यवस्थित भिजली तरच आपले मेदूवडे अगदी मस्त बनतील. आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर इथे लक्षात ठेवा, मिक्सरचं छोटं भांडं घ्या, म्हणजे यामध्ये डाळ व्यवस्थित बारीक होईल. त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. डाळ वाटताना आपल्याला कमीत कमी पाणी इथे वापरायचं आहे. तर पहा, इथे डाळीमधलं मी पाणी काढून टाकते आणि फक्त डाळ इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. यामध्ये आता आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, ज्यामुळे आपली डाळ अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट वाटली जाईल. तर इथे पहा, डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. इथे आता मी 2 आईस क्यूब्स घेते. हाच आपला सिक्रेट पदार्थ आहे, ज्यामुळे डाळ अगदी व्यवस्थित वाटली जाईल आणि मिक्सरचं टेम्परेचरसुद्धा कमी राहील. तर इथे हे 2 आईस क्यूब्स मी याच्यामध्ये घालते. पाणी अजिबात घालत नाही आहे. आता ही डाळ आपण वाटून घेऊया. प्रत्येक वेळेला वाटताना 2 आईस क्यूब टाकायचे आणि वाटून घ्यायचं. तुम्ही जर पाणी टाकणार असाल तर तुम्हाला इथे फ्रीजमधलं थंड पाणी टाकायचं आहे. आणि तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल तर तुम्हाला 2 कप डाळीसाठी इथे 1 कप पाणी लागेल. तर असं कमीत कमी पाणी टाकून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आणि अगदी बारीक अशी ही डाळ वाटून घ्यायची वाटताना. तर इथे पहा, मी सगळी डाळ वाटून घेतली आणि अशी घट्ट आपली डाळ आहे. पातळ करायचं नाही आहे. पातळ झालं तर आपल्याला वड्याला शेप देताना सुद्धा त्रास होतो. त्याचबरोबर वडे जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात. तर अशी ही डाळ मी वाटून घेतली. आता ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे, ज्यामुळे आपलं हे जे पीठ आहे ते अगदी हलकं फुलकं होईल आणि आपले वडेसुद्धा जाळीदार आणि अगदी कापसासारखे स्पॉन्जी होतील. तर ही प्रोसेससुद्धा खूपच गरजेची आहे. तर इथे पहा, हात स्वच्छ धुवून घेतला मी. यानंतर असं हाताने हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं असं हाताने व्यवस्थित हे पीठ फेटून घेतल्यामुळे अगदी हे हलकं होईल, याच्यामध्ये हवा भरली जाईल. तर इथे मी पहा, हे पीठ फेटून घेतलं आहे. आता आपलं पीठ फेटून झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक टेस्ट करणार आहोत. तर यासाठी इथे पहा, या कपामध्ये मी पाणी घेतलं आहे. या पाण्यामध्ये या पिठातला छोटासा गोळा घालायचा आहे. हा पिठाचा गोळा पाण्यावरती तरंगला म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट फेटून झालं आहे. पाहू शकता, हा गोळा वरती तरंगतोय म्हणजे हे पीठ हलकं झालं आहे आणि मेदूवडा बनवण्यासाठी अगदी तयार आहे. आता याची आपण मेदूवडे बनवू शकतो. त्याआधी यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी आता बारीक चिरलेला कढीपत्ता घालते. यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे. डाळ आहे त्यामुळे हिंग यामध्ये नक्की घाला. इथे आता मी आलं घालते, बारीक चिरून घेतलं आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. इथे आता मी 1 चमचा काळी मिरी घेतले, जाडसर कुटून घेतले. काळी मिरीची टेस्ट मेदूवड्यामध्ये खूप मस्त लागते. तुम्ही नक्की घालून पहा आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला टेस्ट कशी वाटली ते सुद्धा सांगा. यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर काही जण यामध्ये कांदासुद्धा घालतात, पण कांद्यामुळे पीठ पातळ होतं आणि मग वडे जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला त्याला व्यवस्थित शेप देता येत नाही. त्यामुळे मी इथे आज कांदा घालत नाही आहे.
मीठसुद्धा आपण नंतर घालणार आहोत. जेव्हा आपण वडे फ्राय करू तर फ्राय करण्याच्या आधी मीठ घालायचं आणि लगेचच वडे आपल्याला फ्राय करायचे. मीठ घातल्यामुळे सुद्धा पाणी सुटतं पिठाला आणि पीठ पातळ होतं. तर आपण यामध्ये मीठ नंतर घालूया. आधी हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया. तर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं. गॅसवरती तेल गरम करत ठेवल्यानंतर या पिठामध्ये मीठ घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. मीठसुद्धा आता मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण याचे वडे बनवू. तर हे करत असतानाच गॅसवरती कढईमध्ये मी जे तेल गरम करत ठेवलं आहे ते सुद्धा मीडियम असं गरम झालं आहे. यानंतर गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम करायची आहे. आता आपण पहिली पद्धत पाहूया वडा तेलात सोडण्याची. तर इथे मी असं एक झारं घेतलं आहे. याला पाणी लावून घ्यायचं. हातालासुद्धा पाणी लावून घेतलं आहे. आता यावरती थोडंसं पीठ घ्यायचं. हाताला पाणी लावलं की अजिबात हाताला पीठ चिटकत नाही आणि व्यवस्थित आपल्याला शेपसुद्धा द्यायला येतो. मध्ये असा मोठासा होल करायचा म्हणजे शेप व्यवस्थित दिसतो मेदूवड्याचा. खूप सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरी तुम्हाला अशा पद्धतीने मेदूवडा बनवता येईल. आता असा झारा उलटा करून तेलामध्ये सोडायचा आहे. आता दुसरी पद्धत पाहूया. तर इथे मी जे आपण चहा गाळण्याची जी गाळणी असते ती घेतली आहे. याच्या उलट्या बाजूलासुद्धा असंच पाणी लावून घ्यायचं आणि यावरती थोडंसं पीठ घ्यायचं आहे. ही सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. त्याच पद्धतीने इथे आपण एक होल करून घेऊया आणि असं ही गाळणी उलटी करून तेलामध्ये वडा सोडायचा आहे. आता तिसरी पद्धत पाहूया. तर इथे मी एक चमचा घेतला आहे. यालासुद्धा उलट्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आणि तशाच पद्धतीने इथे आता पीठ घ्यायचं आहे. थोडंसं मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे. मध्ये होल करून घेतला आणि अलगद मेदूवडा तेलात सोडायचा आहे. आणखी 2 पद्धती आपण पाहणार आहोत. आधी आपण हे वडे फ्राय करूया. तर वडे फ्राय करताना लक्षात ठेवा तेल आधी आपलं मीडियम गरम हवं आणि मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतील, कच्चे राहणार नाहीत. आणि लगेचच आपल्याला तेलात सोडल्यानंतर वडे उलटायचे नाही आहेत. थोडेसे ते हार्ड झाले असे वाटले कीच आपल्याला ते उलटायचे आहेत. आणि पहा यात असे हलके होऊन वरती आलेत. असे हलके होऊन वरती आल्यानंतर आपण याला उलटून घेऊया. लगेचच जर तुम्ही वडे उलटले तर त्याचा शेप बिघडू शकतो. तर असे आता दोन्ही बाजूने मी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे फ्राय करून घेते. मस्त असा रंग आला आहे वड्यांना. तर आता आपण काढून घेऊया. याच्यातलं तेल निथळून काढून घ्यायचे. पाहू शकता किती मस्त शेप आला आहे वड्याला. अगदी परफेक्ट असा रेस्टॉरंटसारखा मेदूवडा हा तयार होतो. तर असेच आपण आणखी बनवून घेऊया. आता मी तुम्हाला चौथी ट्रिक दाखवते. तर इथे मी एक वाटी घेतले. याला असं ओलं कापड लावून घ्यायचं. रुमालसुद्धा लावू शकता. आता यावरती पीठ घ्यायचं, मेदूवड्याचा शेप द्यायचा, हाताला पाणी लावून घ्यायचं, असा सेंटरला होल करून घेतला. आता हा वडा हातावर घ्यायचा आणि अलगद तेलामध्ये सोडायचा. तर असा सुद्धा तुम्ही अगदी परफेक्ट असा शेप देऊ शकता. आता 5वी पद्धत पाहूया. तर इथे मी हातावरती पीठ घेतलं आहे. हाताला आधी मी पाणी लावून घेतलं, दोन्ही हाताला पाणी लावून घेतलं. यानंतर हातावरती असं पीठ घेतलं आणि पहा बोटांनीच मला शेप दिला आणि तेलात सोडलं. तर ही होती आपली 5वी पद्धत. तर अशा 5 वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे वडे तेलात सोडले आणि तुम्ही पाहू शकता सगळे अगदी मस्त परफेक्ट शेपचे वडे तयार झालेत. आता आपण मस्त साऊथ इंडियन स्टाईलची चटणी बनवूया. तर यासाठी इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे.
यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मला जास्त हिरवा रंग नको आहे चटणीला, त्यामुळे इथे मी कमी कोथिंबीर घातली. यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी आता वाटून घ्यायची आहे. तर चटणी इथे वाटून तयार आहे. चटणीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. थोडीशी जाडसर अशी चटणी वाटून घेतली आहे. ही चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे चटणी मी बाउलमध्ये काढून घेतली. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे फोडणीसाठी तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 1 लाल मिरची घातली यामध्ये. आता ही मस्त अशी फोडणी चटणीवर घालायची आहे. मेदू वड्याबरोबर खाण्यासाठी ही मस्त अशी चटणी तयार आहे. अगदी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी तुम्ही नक्की करून पहा. तर हे मस्त असे आपले गरमागरम मेदू वडे तयार आहेत. याबरोबरच आपण ही चटणी बनवली. अगदी परफेक्ट रेस्टॉरंटसारखा आपला मेदू वडा तयार झाला आहे. आज मी तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या वापरून तुम्ही असा परफेक्ट मेदू वडा घरच्या घरी तयार करू शकता. इथे मी तुम्हाला एक मेदू वडा तोडून दाखवते. पाहू शकता अगदी मस्त कापसासारखा स्पॉन्जी वडा तयार होतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.